आणि आज ज्यावेळेला 12 तारीख उजाडली त्यावेळेला माझ्या मनामध्ये सहजच विचार येऊन गेला की अरे आज जर दादा असते तर आपण एकत्र झाल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं असतं. आता त्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्याला आपण सगळेजण साक्षीदार आहोत. आता त्याच्याच नंतरच्या बाबतीतली काय आहे त्यांचे वरिष्ठ निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आज त्या विषयावरती मी काही फारसं भाष्य करू इच्छित नाही. इच्छा तुमची दिसते तुमच्याकडनं किंवा तुमच्या सगळ्याच वरिष्ठ नेत्यांकडनं ही इच्छा अगदी दादा गेल्यानंतर मी आता या संदर्भामध्ये आणखी काही मी भाष्य करू इच्छित नाही. पण आज दादा असते तर आमच्या सर्वांच्या दृष्टीने एक अतिशय आनंदाचा दिवस तो ठरला असता एवढंच मी सांगू इच्छितो. साहेबांच्या तब्येतीबद्दल फक्त सांगा की तब्येत आता बरी आहे साहेबांची तब्येत चांगली आहे. त्या आजच मला सकाळी विठ्ठल मणियारांकडून माहिती मिळाली. त्याच्यामध्ये विठ्ठल मणियारांनी सांगितलं की काल साहेब रूममधून बाहेर आले होते आणि काही नातेवाईकांशी आणि विठ्ठल शेठशी देखील त्यांनी चर्चा केली आणि अतिशय ठणठणीत तब्येत आहे. कदाचित आज किंवा उशिरात उशिरा उद्या साहेबांना निश्चित डिस्चार्ज मिळेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्यंतरी याच्या सगळ्या दगदगीमुळे त्यांच्या छातीमध्ये कफ झाला होता आणि कफाचा त्रास त्यांना यापूर्वी देखील होत असतो. त्याच्यामुळे साहेब तब्येत अतिशय चांगली आहे. आज किंवा उद्या हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. ओके, ठीक आहे.